श्रोते हो, नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिक्षक हा केवळ वर्गात पुस्तकी ज्ञान देणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा, त्यांच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कवाडं खुली करणारा आणि संपूर्ण शाळेचा कायापालट करणारा शिल्पकार असतो. अशा ध्येयवेड्या उपक्रमशील शिक्षकांचा भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. देशभरातील 48 शिक्षकांची यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्यातील बीड, नाशिक, लातूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका शिक्षकाचा या राष्ट्रीय सन्मानात समावेश आहे. त्या शिक्षकांपैकीच एक नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली इथल्या शिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. नमस्कार बच्छाव मॅडम, आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद मॅम. मॅडम, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची जेव्हा घोषणा झाली आणि त्यामध्ये तुमचं नाव जाहीर झालं, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? खरं सांगायचं तर तो क्षण माझ्यासाठी अगदी शब्दांच्या पलीकडचा होता मॅम. आयुष्यात काही क्षण असे असतात जेव्हा डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात आणि मनात गेल्या अनेक वर्षाचा प्रवास असा चित्रपटासारखा उभा राहतो. अगदी तसंच झालं माझ्यासाठी. माझ्या विद्यार्थ्यांचे चेहरे, त्यांच्या छोट्या छोट्या यशासाठी घेतलेले प्रयत्न, पालकांचा विश्वास आणि माझ्या सहकारी शिक्षकांची साथ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजाने मला वेळोवेळी दिलेला हात, हे सगळं मला अगदी एका क्षणात डोळ्यासमोर आलं. माझ्यासाठी हा पुरस्कार मला सन्मान वाटला नाही, तर तो माझ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, शाळेच्या सामूहिक प्रयत्नांचा आणि सरकारी शाळेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक पालकाचा सन्मान वाटला. नक्कीच. आणि केंद्र सरकारनं तुमच्या ज्या उल्लेखनीय प्रयोगांची दखल घेतलेली, अनेक प्रयोग तुम्ही शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवताय, तर त्यातील एक आम्ही पाहिलं की ई ट्विनिंग हे जे आहे, ज्याद्वारे नाशिकच्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट अमेरिकेतील शाळांमधील मुलांशी संवाद साधलाय. ई ट्विनिंग संकल्पना नेमकी काय आहे आणि ती सुरू करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता आणि तुम्ही हे कसं शक्य करून दाखवलं? माझे विद्यार्थी हे महानगरपालिकेतील शाळेतील आहे. त्यांचं परिवार, त्यांचं विश्व हे फक्त त्यांच्या परिवारापुरतं किंवा शाळेपुरतं राहू नये, तर माझ्या दृष्टीने पूर्ण जग हेच आपल्या आजच्या मुलांची वर्गखोली बनावी असं वाटत होतं. आणि त्यामुळे म्हणजे मुलं हे केवळ पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित राहू नये असं मला वाटायचं आणि त्यांनी जग समजून घ्यावं, जगातील वेगवेगळ्या संस्कृती जाणून घ्याव्यात, आत्मविश्वासाने जगाशी संवाद साधावा. म्हणून मी शिक्षक म्हणून त्यांच्यासाठी काय करू शकते या विचारातूनच ई ट्विनिंग या उपक्रमाचा प्रयोग मी साकारला. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून माझ्या नाशिकमधील विद्यार्थ्यांना मी अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी, तिथल्या शिक्षकांशी संवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. त्यांनी एकमेकांशी संवाद साधला ऑनलाईन, व्हर्च्युअल, आणि आपल्या शाळेबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, तसंच आपल्या देशातील सण परंपरांबद्दल एकमेकांना माहिती दिली आणि एकमेकांच्या जगाचा त्यांनी परिचय करून घेतला. आणि विशेष म्हणजे ज्या मुलांना कदाचित भविष्यात विमानाने अमेरिकेत जातील किंवा नाही जातील तो प्रश्न पुढचा आहे, परंतु त्यांच्यासाठी आजच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी अमेरिकेची दारं त्यांच्यासाठी वर्गखोलीतच उघडून टाकली. त्याच्यामुळे तंत्रज्ञान मुलांच्या हातात देऊन फक्त स्क्रीन देण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या स्वप्नांना एक आकाश देण्यासाठी मला त्याचा उपयोग झाला. तुम्ही ही जी ई ट्विनिंगची संकल्पना आहे म्हणजे ही कशी राबवली? अमेरिकेतील जे ग्वाटेमाला देश आहे तिथल्या शिक्षकांशी संवाद साधला, त्यांना अशी संकल्पना समजावली. त्यांनाही खूप आवडली की आपण कल्चरल एक्सचेंज करू आणि किंवा जागतिक समस्यांवर चर्चा होऊ शकते विद्यार्थ्यांची. आणि मग झूम मीटिंगच्या माध्यमातून त्यांचा आणि आपल्या वेळेचा डिफरन्स होता, तर आम्ही त्यांच्याकडे जो दिवस राहायचा तेव्हा आपल्याकडे रात्र राहायची, तर आम्ही रात्री झूमचा प्रोग्राम करून विद्यार्थ्यांशी एकमेकांशी संवाद साधायचो. आणि आठवड्यातून काही दिवस आम्ही ठरवून घेतलेले होते, तर एका मीटिंग मध्ये पूर्ण प्रेझेंटेशन आपल्या शाळेचं, आपल्या इंडियाकडून राहणार असं, आणि एक मीटिंग मध्ये त्यांच्याकडचं प्रेझेंटेशन असं होतं. त्याच्यामुळे खूप छान तो उपक्रम शक्य झाला. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे विद्यार्थी स्पॅनिश भाषा शिकले. इंग्लिश तर राहायचंच, पण स्पॅनिश मध्ये त्यांचे काही संवाद होण्यासाठी जे अगदी बेसिक लेवलचं ते स्पॅनिश विद्यार्थी स्वतः शिकले गुगलवरून सगळं घेऊन. आणि तो संवाद खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. आणि मुलांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? खरंच तर म्हणजे एक महानगरपालिकेतील विद्यार्थी, आमचे सगळे एक स्लम एरियातील मुलं आहेत मॅम. त्यांच्या घरातून शिक्षणाचं असं काही वातावरण नाही आहे आणि त्यामध्ये असं आपण फॉरेनर्सशी आपण बोलतोय, त्या गोष्टीचे मुलांना खूप वेगळं असं कुतूहल वाटत होतं. त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यामुळे निर्माण झाला. आता पाहतो मॅडम की आता डिजिटल आहे, सगळं सोशल मीडियाचं जग आहे आणि लहान मुलांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल आपल्याकडे असावा आणि त्यांच्याकडे असतो, तर म्हटलं जातं की मोबाईलची सवय मुलांना लागली असं म्हटलं जातं. तर
तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जसं मिशन मोबाईल फ्री अंतर्गत ज्ञानभिंत म्हणा किंवा आनंदवल्ली शिक्षण कट्टा हे असे उपक्रम तुम्ही राबवताय. तर हे उपक्रम काय आहेत आणि या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक स्तरावर त्यांच्यामध्ये काय बदल झालेला आहे? तुम्हाला ही संकल्पना का अशी सुरू करावीशी वाटली? मोबाईल आज गरजेचा आहे, परंतु मोबाईल हा मुलांच्या हातातील साधन आहे. तो त्यांच्या आयुष्याचा मालक होऊ नये असं मला वाटतं. मुलांना मोबाईलचं महत्व आणि गरज किती आहे हे समजवता यावं आणि त्याच्या पलीकडे पण जग आहे काही. याच्यासाठी मी मिशन मोबाईल मुक्ती हा उपक्रम शाळेत सुरू केला. मला खरं तर मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायचं नव्हतं, तर रिकामी जागा ही रिकामी राहत नाही. मोबाईल काढून घेतल्यानंतर त्यांच्या हाती मला पुस्तक, खेळ, कला, संगीत, संवाद असं आणि कुतूहल हे आणणं गरजेचं वाटलं आणि ते मी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी ज्ञानभिंती याच्या माध्यमातून मुलांचं मोबाईलचं व्यसन कमी करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून मी काय केलं, गावातील मुलं शाळेतून घरी गेल्यावर बऱ्याच वेळेस मुलांना प्रश्न विचारले की हा तुम्ही आता घरी जाऊन काय करणार, तर मुलं सांगते मोबाईलवर गेम खेळणार. तर मग मी एकदा म्हटली थांबा, म्हटलं तुमच्या मम्मी पप्पांनाच सांगते मी, तुम्ही मोबाईलवर गेम खेळतात. तर मला ते कुठेतरी खूप असं वेगळं वाटलं आणि म्हणून मी गावातील ज्या भिंती आहेत तर त्यांच्या घरांच्या भिंती ह्या रंगवल्या. मॅथच्या ट्रिक्स, वेगवेगळे पझल, शब्दकोडे, वेगवेगळे शब्द आणि पाढ्यांचे वेगवेगळ्या ट्रिक्स अशाने मी गावातल्या 30-35 भिंती त्यांच्या घरांजवळच्या पूर्ण असे छान छान रंगाने रंगवून टाकल्या. माझ्या मैत्रिणी, सहकारी शिक्षकांची त्याच्यासाठी मदत घेतली, विद्यार्थ्यांची घेतली. तर मुलांना म्हणजे शाळा सुटल्यानंतर मी त्यांना तो अभ्यास देऊ लागले की आज तुम्ही काय वाचणार आहे त्या भिंतींवरचं. आणि मुलांना इतकं छान वाटलं, ते त्याच्यावरचे पझल्स ते करून आणायला लागले. दुसऱ्या दिवशी जे भिंतींवर दिलेल्या त्याच्यावरचे जे पाड्यांची पद्धती त्या करून आणायला लागल्या. म्हणजे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पालकही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाले. म्हणजे एक कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट मला याच्यामुळे मिळाला. त्यांचे पालकही मोबाईल पासून दूर झाले. पालकांचा सहभाग वाढला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासाठी मी गावात आनंदवल्लीच्या परिसरात माझी शाळा आहे, आनंदवल्ली गाव म्हणून, त्या आनंदवल्ली कामगार वस्ती आणि संत कबीर नगर एक वस्ती आहे, कामगार वस्ती. तर तिथे मी सुमारे 2000 अवांतर वाचनाच्या पुस्तकांचं खुलं वाचनालय सुरू केलं. दोन्ही ठिकाणी मोठे मोठे मारुती मंदिरात. तर पालक येता जाता म्हणजे मंदिरात आले, मुलं खेळायला आले की ते तिथं पुस्तकं, इतकी छान छान पुस्तकं लावले, ते पण लोकसहभागातून मिळाले मला. तर ते सहज बसून वाचू लागले, त्यांचे पालक वाचू लागले, मुलं वाचू लागले आणि साहजिकच मग पुस्तक हातात आलं की मोबाईल दूर होतो. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोबाईल पासून मुक्ती करण्यासाठी मला ह्या ज्ञानभिंती आणि हे जे खुले वाचनालय आणि आनंदवल्ली शिक्षण कट्टा म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अधिकारी, वेगवेगळे यशस्वी पुरुष, यशस्वी व्यक्ती यांच्याशी संवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. विद्यार्थी स्वतः या अधिकाऱ्यांच्या, यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतील, त्याच्यासाठी त्यांना तयारी करायला सांगितली, प्रश्न काढण्यासाठी सांगितले. म्हणजे त्या मोबाईल व्यतिरिक्त त्यांना वेगवेगळ्या चांगल्या कामांमध्ये गुंतवलं, जेणेकरून त्यांचं मोबाईलचं व्यसन तर दूर होईल, पण त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मला ह्या गोष्टींची मदत घेता आली. तुम्ही ही जी ज्ञानभिंती आणि आनंदवल्ली शिक्षण कट्टा हा उपक्रम सुरू केला, याला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? चांगला प्रतिसाद मिळाला मॅम. जे आधी मी आनंदवल्ली परिसरात हे वाचनालय सुरू केलं, खुले वाचनालय. बरेच दिवस त्याला महिना झाल्यानंतर पालक खूप चांगला त्यांचा रिप्लाय आला. तर संत कबीर नगर भागातले पालक स्वतः माझ्याकडे आले की मॅम तुम्ही आमच्या भागात का असं वाचनालय सुरू केलं नाही, आमच्या मुलांनाही आणि आम्हालाही गरज आहे अशा पुस्तकांची. आमचेही मुलं खूप वेळ मोबाईलमध्ये राहतात घरी आल्यावर, तर आमच्याकडे पण सुरू करा. अगदी पालकांच्या हट्टामुळे मी संत कबीर नगर परिसरामध्ये हे खुले वाचनालय सुरू केलं. म्हणजे समाज सुद्धा बदलायची त्यांची तयारी आहे. त्यांना फक्त चांगल्या गोष्टी, चांगली प्रेरणा मिळणं गरजेची. त्यांनी स्वतःहून बदलाची ही तयारी दाखवली. हेच मिशन मोबाईल मुक्त उपक्रमाचे मोठे यश म्हणावे लागेल. तर माझा पुढचा प्रश्न हा आहे की तुमच्या शाळेत तुम्ही लोकसहभागातून कौशल्य प्रयोगशाळा म्हणजे स्किल लॅब आहे, ध्वनिमुद्रण आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि कला शिक्षणासाठी QR कोडची निर्मिती केली आणि एका सरकारी शाळेत हे तंत्रज्ञान आणताना म्हणजे 3D प्रिंटिंग म्हणा, रोबोटिक्स म्हणा, लोकसहभाग कसा मिळाला? काही अडचणी आल्या का? आणि आल्या तर त्यावर तुम्ही कशी मात केली? अडचणी तर नक्कीच आल्या, कारण कसं आहे, मोठं स्वप्न बघितलं की त्याचा मार्ग नेहमीच सोपा असतो असं नाहीये. नक्कीच. तर माझं खरं तर एक विश्वास आहे की सरकारी शाळेकडे निधी कमी असू शकतो, पण तिच्याकडे लोकांचा विश्वास आणि शिक्षकांची इच्छाशक्ती असेल तर तिच्या शक्यता नक्कीच मर्याद असतात. मी लोकांना केवळ मदत करा असं सांगितलं नाही, तर त्यांना माझ्या विद्यार्थ्यांची स्वप्न दाखवली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधी जे राबवलेले उपक्रम आहेत त्याच्या माध्यमातून पालकांचा, लोकांचा, समाजाचा माझ्या शाळेवर आधीच खूप विश्वास आम्ही शिक्षकांनी गेन केलेला होता आणि त्या माध्यमातून पालक आणि समाज मला पुस्तकं, उपकरणं, तांत्रिक मार्गदर्शन, आर्थिक मदत करू लागले आणि त्या माध्यमातून असंख्य हातांनी आमच्या शाळेची ही स्वप्न
पूर्ण केली. जसे स्टील लॅब आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, तसेच रेकॉर्डिंग स्टुडिओ मधले वेगवेगळे जे 3D प्रिंटर वगैरे हे सगळं साहित्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही 2 वेळेस विमानाने सहल काढली आहे. पहिली विधान भवन मुंबई आणि दुसरी इस्रो सेंटर. त्याच्यासाठी लागणारा 8 लाख रुपये निधी सुद्धा लोकसहभागातून पूर्ण 100% मिळाला. आणि त्या 100% निधीतून मुलांचं विमानात बसण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो. म्हणजे हा पूर्ण समाजाचा आणि लोकांचा, आमच्या शाळेवरचा, आमच्या शिक्षकांच्या कामावरचा आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्न पूर्तीसाठी हा विश्वासच म्हणावा लागेल मॅम. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आता तुम्हाला मिळालेला आहे आणि त्यामुळे तुमची ही जबाबदारी आहे ती नक्कीच वाढलेली आहे. तर भविष्यात आपल्या शाळेतील किंवा शिक्षण पद्धतीला आणखीन पुढे नेण्यासाठी तुमच्या काय योजना आहेत? हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला आनंदापेक्षा पण जबाबदारीची जाणीव जास्त तीव्र झाली. खरं म्हणजे आता माझं एक स्वप्न फक्त माझ्या शाळेपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये मॅम. नाशिक महानगरपालिकेची शाळा ही केवळ एक सरकारी शाळा म्हणून नव्हे, तर एक गुणवत्तापूर्ण, एक आधुनिक आणि संवेदनशील शिक्षणाचं आदर्श मॉडेल म्हणून मी देशासमोर उभी राहावी, ही माझी शाळा, असं माझी आता इच्छा आहे. तो विश्वास तर ह्या पुरस्काराने दिलाच आहे. आमच्या शाळेत आता कौशल्याधारित शिक्षण आहे, स्टेम, रोबोटिक्स, AI, VR आहे, अनुभवात्मक शिक्षण, डिजिटल साधनं सगळं आहे. आणि त्याचा मात्र आता मला विस्तार करायचा आहे. तो केवळ एका वर्गापुरता न राहता, एका शाळेपुरता न राहता तो पूर्ण नाशिक महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये जाण्यासाठी माझा प्रयत्न असेल मॅम. हा प्रयोग माझ्या पुरता मर्यादित राहू नये असं मला वाटतं. एक शिक्षक बदलला तर एक वर्ग बदलतो, पण अनेक शिक्षक यातून प्रेरित व्हावे, कारण अनेक शिक्षक प्रेरित झाले तर संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदलू शकते. म्हणून भविष्यातलं माझं काम मी काय केलं यापेक्षा माझ्या कामातून मी आणखी किती शिक्षक, किती मुलं प्रेरित झाली यावर मोजलं जावं, हीच माझी आता इच्छा आहे मॅम. राज्यातील शिक्षकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना, पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश देणं की मी मोठी नाही मॅम, कारण प्रत्येक शिक्षक हा त्याच्या जागी काम करतो आहे. तमाम शिक्षकांच्या प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार घ्यायला जाणार आहे. की देशभरातील माझ्या ज्या शिक्षक बांधवांना मी एवढंच सांगू इच्छिते की आपण शिकवत असलेला प्रत्येक विद्यार्थी हा केवळ आजचा विद्यार्थी नसतो, तो उद्याचा आपल्या भारताचा नागरिक बनणार आहे आणि तो नागरिक जबाबदार बनावा. यासाठी आपल्याला एक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण आज आपण बघतो विद्यार्थ्यांना मोबाईल उघडला की ज्ञान लगेच भेटतं आहे. ज्ञानासाठी त्यांना काहीच कमी नाही, साधने भरपूर आहेत, परंतु त्यांना संस्कारांची खूप गरज आहे. आज त्यांना चांगलं नैतिकता शिकवण्याची खूप गरज आहे. दुसरं म्हणजे परिस्थिती कोणतीही असो, साधनं कमी असो, अडचणी मोठ्या असो, पण शिक्षकाची कल्पकता, त्याची संवेदनशीलता आणि जिद्द यांना मर्यादा नसतात. आपल्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा, त्यांच्या क्षमतेला ओळखा, तंत्रज्ञानाला स्वीकारा, पण माणुसकीला मात्र कधीच हारू नका, विसरू नका. शिक्षणाला तंत्रज्ञान आधुनिक बनवतं, पण संवेदनशीलता त्याला अर्थपूर्ण बनवते. म्हणून प्रत्येक शिक्षकाची ही जबाबदारी आहे की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती संवेदनशीलता जागृत करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना मला नक्कीच सांगायला आवडेल मॅडम की प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. तर तुमची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तर तुमचं भविष्य ठरवते ते तुमची स्वप्न, तुमची मेहनत आणि तुमची हार न मानण्याची वृत्ती. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे मनात जपायला पाहिजे. मोठी मोठी स्वप्न पहा, खूप प्रश्न विचारा तुमच्या शिक्षकांना, चुका करा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा आणि स्वतःसोबत इतरांनाही, तुमच्या मित्र परिवारालाही पुढे घेऊन चला. माझ्या दृष्टीने असं आहे मॅम की शिक्षणाचा अंतिम उद्देश हा केवळ यशस्वी विद्यार्थी घडवणे नाहीये, तर एक चांगला माणूस आणि एक जबाबदार नागरिक घडवणे आहे. आणि म्हणून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या पालकांना, माझ्या विद्यार्थ्यांना आणि समाजातील त्या असंख्य हातांना सांगू इच्छिते की ज्यांनी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला, ज्यांनी माझ्या एका छोट्याशा महापालिका शाळेच्या स्वप्नांना एक राष्ट्रीय क्षितिजापर्यंत पोहोचवलं, त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद मानेल. मी सर्व शिक्षकांना सांगेल की आपल्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा. नक्कीच बच्छा मॅडम, एक संवेदनशील शिक्षिका, शिक्षक कसे असावेत हे तुम्ही अगदी छान तऱ्हेने आमच्या सगळे श्रोते आहेत त्यांना सांगितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.